त्याला छिद्र पाडायचं तेव्हा पाणी निघल. किती गुलाम माणूस असू द्या, अर्ध्या तासाच्या आत तर पाणी काढू शकत नाही नारळातून. साल्ट काढा, हे करा. मग अनंत जन्मच्या पुण्याईने नर शरीर मिळालं म्हणजे देवाची करणी झाली. आणि नारळात पाणी कसं आलं तर अनन्य साधारण अनन्य देवाचं नर शरीर मिळालं आणि तशी लक्ष्मी येते, पण कष्टाशिवाय नाही. कवट काढलं आणि जाती कसे, जाती काय द्या ठोकून कोणीकडे बी मरू द्या, काय त्याच्यावर कमी कधी असतं याच्यात कोणाला परीक्षा द्यायची. जाऊ द्या मरू द्या कोणीकडे बी. परमार्थ मोकळ्या मनानं करा, गट्टे कोणीकडे जाऊ द्या. गेलं बॉम्बाला सगळं. नारळातलं पाणी आलं पण ते पाणी सहज निघत नाही, ते कष्ट लागतात. तशी लक्ष्मी सहज मिळत नाही, प्रारब्ध लागतं. पण ती आली आली तुम्हाला, पण जाताना कशी जाते, हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचं उत्तर आहे का बरं का. हत्तीनं जर कवट खालं तर ते हत्तीनं जर कवट खालं तर ते कवट हत्ती दुसऱ्या दिवशी सकाळी जसंच्या तसं टाकतो. हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्याशिवाय राहत नाही. हत्तीनं कवट खालं तर ते कवट हत्ती फोडत नाही पोटात, पण आतला जो गर आहे तो खाल्याशिवाय राहत नाही. मग हत्तीच्या पोटात असणाऱ्या कवठातला गर कसा खाला याचा शोध लागणं जसं शक्य नाही, तशी लक्ष्मी कोणच्या नादानं गेली याचा शोध लागणं शक्य नाही. पण गेली गेली. आता एखादा म्हणाले याच्यावर शंका आहे, बरळू नको, हत्तीला कवट चार, त्याच्या माग दिवसभर हिंड, शेण टाकले घेऊन ये, नाही पटलं तर बुक. एक वाक्य सांगा महाराज, शिक्षक शिकवतो पोटापुरतं, गुरु शिकवतो उद्धारापुरतं, पण संत पोटातलं शिकवतात, बाकीचं बाहेरचं शिकवतात. हत्तीच्या पोटात कवठातला घर खाण्याची क्रिया या जगात फक्त हत्तीतच आहे. हाच प्रश्न तुकोबारायला विचारला तर तुकोबारायांनी डायरेक्ट सांगितलं, अरे सापाचं पिलू पळायला लपायला शिकलं कसं, हे त्यांनी शिकवा, तुम्ही पुस्तकं वाचायचे, येडेवाणी करायचं नाही. आणि काही गोष्टी अध्यात्माला कळल्या नाही, त्या संतांना कळल्या. अध्यात्म आणि संतांना कळल्या, विज्ञानाला कळल्या नाही. विज्ञानाला काही गोष्टी पुढे डोकं टेकावं लागत आहे. तुम्ही जर लय विद्वानाला मानणारे असेल तर मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो, तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी सुद्धा देव मानणार नाही. रक्ताच्या 2 पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए आणि बी, ए बी ओ. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही. उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. हा म्हणा नाही म्हणा, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हाय हा आहे. एखादं म्हणाल हेही पटलं नाही तर मी तुम्हाला बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतो. झाड लावलं, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली फुलं, फुलाला आले 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी बसणाऱ्या कोणत्याही एज्युकेटेड माणसाला विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं. जाय किती दिवस शाळेत पळ. शाळा काढणारच कळणार नाही तर तुला काय वांग कळते. हो, ते मुळात पाणी ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे उदाहरण पटलं नाही. मृत्यू समयाला माणूस मरताना त्याच्या जवळ एक माणूस बसलेला आहे, पण मरणाऱ्या माणसाचं काय गेलं हे त्याला दिसत नाही, आणि ज्याचं गेलं त्याला सांगता येत नाही, पण काहीतरी जात आहे, त्याचं नाव चैतन्य आहे, त्याच्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे हे पटलं नाही. दुसरं उदाहरण मी देवच म्हणायला येईल तुम्हाला एका मिनिटात.
14 उदाहरण. उद्या बाळ जन्माला येणार. आदल्या दिवशी ताईच्या स्तनात दूध तयार आहे. एमडी डॉक्टर आहे का? मग एखादा मूर्ख म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावात आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला प्यायला पाहिजे. पण का प्याणार नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका ना सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते एक पंगत घालणारांचं. का का गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात, श्रीमंत अवलादी पंक्ती घालीत नाही. श्रीमंत नाही घालत, त्यांचं जळालं तर घालतील काय? सगळ्या सप्त्याच्या पंक्ती वाचा गरीबाच्याच आहेत, श्रीमंत नाही. श्रीमंत नालायकच, घालणारच नाही, जळालं त्याचं. तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो, हे श्रीमंत हलकट माणसं मोजीत आहे. दरिद्री अवलाद नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. अरे गरीबाच्या बाईला चहा ठेवायला हवा, ग्लास भर, तांब्याभर पाणी, तांब्याभर पाणी डायरेक्ट होती ती पातेल्यात. हे दरिद्री तसं नाही. अगं 5 इतीच का आला, ही आडपाट नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते, आय अरे सांग ना 2-4 काय मुळव्या दुखात का, सांग 2-4. आणि मग ते मॉडी येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिऊन घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली का आज. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोका लागत. हो, अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. ही आडपाठावं लागलं. एक सप्त्यात खरं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. एक दुसरं करावं पंक्तीला येणारच. मग पंगत घालायला केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिऊन घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली का आज. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोका लागत. हो, अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. ही आडपाठावं लागलं. एक सप्त्यात खरं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. एक दुसरं करावं पंक्तीला येणारच. मग पंगत घालायला माणसं नको जेवायला. जेवायला येणाऱ्यांचं कौतुक करावं. 2 आणि 3 आणि तिघांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट पंक्तीला वाढणाऱ्यांचं कौतुक करावं. आणि हे सप्त्या कमी, हे सप्ते ते होत्या ना महाराज, हे सप्ते तरुण मंडळामुळेच होत्यात. 3000 लोकांना वाढायचं काम पोरं करतात. गायक वादक कोणी सगळ्या मंडळ. पण काय झालं, प्रत्येक क्षेत्रात ही जुनी मंडळी नव्यांना जमवून देत नाही. लई नंगाट. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलंच. गाप हे बार म्हणलं बोंबलू नको. हा टाळ तू
बाई वाड्यावया काय करते माझं नवीन मंडळीला नवीन मंडळीला चान्स देत जा. द्यायलाच सप्त्याची मीटिंग बसली, तरुण पोरांना बोलवलं पाहिजे. काय करायचं ते तुम्ही करा, पण त्यांच्या कानावर असावा. दिवस कुणाचेही फिरतात. आत्तापर्यंत रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, तुकोबाला वनवास होता, ज्ञानोबाला वनवास होता, कंपनीवाल्यांना वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, पखवाद्याला वनवास होता, गाणाऱ्याला वनवास होता, महाराजाला वनवास होता. आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता. तो सुद्धा आला 1.5 महिना झाला, घरी नाही, जसे गेले. जसा गुलाल उधळून गेलाय तसा. अरे कपडे आणले नाही तसा बस पण जाऊ नको. हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस. आणि खालचे येडपट पेटो फटाका पेटो पेटो. अरे आपलं नाही त्यांचं हिजव हिजव हिजव. 8 दिवस येडे खाली फटाके वाजित होते. पेटो पेटो. अरे उद्या सुनावणी हिजव हिजव. अरे तुम्हाला पेटव परत. अरे आपला नाही तिघांचा झाला, आपला नाही काही हिजव हिजव हिजव. खिशातच फटाके घेऊन येत होते ते काही येडी. बरं नाही चड्डीत पेटला त्याच्या. मी महाराज पण कोण दिवस येईल कैसा. बस देवाचा बाप कर्मठातून सुटला नाही तर आपण कोण आहे. हा